नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा वनरक्षक आणि पोलीस भरती यामध्ये काय फरक आहे, किंवा मग वनरक्षकचा अभ्यास करता करता पोलीस भरतीचा अभ्यास करू शकतो का, किंवा मग पोलीस भरती करतोय तर मी वनरक्षकचा अभ्यास करू शकतो का, तर या विषयावर असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. असं नका म्हणू की मी पोलीस भरती करतच नाही तर मी कशाला पाहू, किंवा मग मला वनरक्षक करायचंच नाहीये, मी करतच नाही तर मी कशाला पाहू. तर एकदा तुमच्या शेवटचे 10 मिनिटं द्या मला. जर तुम्हाला पटले माझे मी सांगितलेले मुद्दे तर तुम्ही निश्चितच अभ्यासाला सुरुवात कराल अशी अशी मला अपेक्षा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आता वनरक्षक आणि पोलीस भरती मध्ये काय फरक आहे, म्हणजे वनरक्षक भरती आणि पोलीस भरती यामध्ये काय फरक आहे विशेष असा. तर कुणी अनालिसिस केलं असेल बहुतेक मुलांनी, म्हणजे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगते. काहीच फरक नाहीये मित्रांनो, दोन्ही पद खूप छान आहेत. आणि आता मी तुम्हाला सांगत जाते एक एक फरक काय आहे, किंवा मग समानता कुठे आहे, की तयारी कशी करायची. तर सर्वांनी लिहून घ्या थोडस लक्ष जाईपर्यंत. पण पटेल सर्वांना असं मला वाटतं. तर पहिला गोष्ट येते आपली की आपण पोलीस भरती कशासाठी करतो, किंवा पोलीस भरती हे डिपार्टमेंट कशासाठी आहे. तर ते कशासाठी आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे. म्हणजे आपल्या समाजामध्ये कायद्याचं रक्षण करायचे आणि आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. तसंच कायद्याची बाजू जाणून घेऊन कायद्याला हाताशी धरून जनतेची सेवा करणं हे मेन काम, आपलं पहिलं काम आहे पोलीस भरतीच्या मित्रांचं. त्यानंतर वनरक्षकचं काय काम आहे मित्रांनो, तर वनरक्षकचं काम हेच आहे, जंगल आणि वनांची आणि प्राण्यांची सेवा करणे. मग ते कसं करणार आपण, त्यासाठी आपल्याला आपले कायदे आहेत. आपल्या कायद्यानुसार, जंगलच्या कायद्यानुसार आपल्याला आपल्या वनाचं, आपल्या वृक्षांचं आणि आपल्या प्राण्यांचं आपल्याला संरक्षण करायचंय. त्याचबरोबर आपल्याला जनतेला पटवून द्यायचंय की आपल्यासाठी जंगल किती महत्वाचं आहे, किंवा मग वन किती महत्वाचं आहे, त्यातील असणारे प्राणी किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी. आपल्याला जगण्यासाठी जितकं आपल्याला अन्न गरजेचं आहे तितकेच आपली जी अन्न साखळी म्हणतो, किंवा जी बायोडायव्हर्सिटी आहे तिला टिकवण्यासाठी हे प्राणी किती महत्वाचे आहेत हे आपल्याला माणसांना पटवून द्यायचं असते. मग हे झालं वनरक्षकचं काम, आणि ते झालं पोलीस भरतीचं काम. म्हणजे पोलीस आणि वनरक्षक काय फरक आहे का नाही, वर्दीमध्ये काय फरक आहे, नाही फरक आहे. तुम्हाला एक खाकी वर्दी आहे, वनरक्षकला सुद्धा खाकी वर्दी आहे. दोघंही आपल्या वर्दीचा समानच मान राखतात आणि आपल्या दोघांनी एकमेकांचा मान राखलाच पाहिजे, कारण दोघेही जनतेचे सेवक आहे. पोलीस भरती करणारे मित्र हे पोलीस होणारे राहतात कर्मचारी, ते कोण जनतेचे सेवक राहतात. आपण कोणाचे जनतेच्या सेवक असतो, प्लस आपण पूर्ण पर्यावरणाचे, संपूर्ण जगातील जीवसृष्टीचे रक्षक आपण असतो. मग पहा, आता तुम्ही हे झालं तुमचं कामाचं स्वरूप झालं दोघांच्या. आता मेन टॉपिक येऊ की आपण शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रतामध्ये काय असते, मुलांचं झाले की शारीरिक पात्रतासाठी पोलीस भरतीचा व्हिडिओ बनवते. वनरक्षकची तुम्हाला माहितच आहे शारीरिक पात्रता काय आहे. तर त्याची एक्झाम कशी होते, पहिल्यांदा लेखी परीक्षा होते, त्यानंतर शारीरिक पात्रता होते. दोन्ही एक्झामसाठी तसंच होते. त्यामुळे आपण काय करायचंय, आता सुरुवातीला आपण अभ्यासक्रमाविषयी चर्चा करूयात. तर अभ्यासक्रमामध्ये काय येते, तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करणार असाल तर पोलीस भरतीला तुम्हाला सर्वांना माहित आहे 100 प्रश्न असतात. 200 मार्काचा असतो किंवा 100 मार्काचा पेपर राहील. ठीक आहे, 100 मार्काचाच असतो आय थिंक पेपर. आणि 100 प्रश्न असतात. त्यामध्ये काय येतो, मराठी 25 प्रश्न असतात. त्यानंतर गणित 25 प्रश्न असते, बुद्धिमत्ता 25 प्रश्न असते, आणि जीके तुमचं 25 प्रश्न असते. असे हे 100 प्रश्न असतात. त्यानंतर वनरक्षकला काय असते, तर वनरक्षकला माहिती आहे तुम्हाला, मराठी 25 असते, मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून 25 असतात. त्याच्यानंतर राहिला तुमचा मॅथ झाला, मराठी झाला, नंतर जीके 25 मार्काला 15 मार्काला असतो. 15 मार्काचे 60 प्रश्न असतात आपल्याला. सॉरी, थोडस गलित झाली. तर ऐका, 60 प्रश्न असतात आपल्याला वनरक्षकसाठी. एका मार्काला एक प्रश्न 2 मार्काला असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, 120 मार्काचा पेपर असतो, त्यांचा 100 मार्काचा पोलीस भरतीचा असतो. तर आपल्याला 60 प्रश्न आहे, इकडे 100 प्रश्न आहेत. तर ह्यामध्ये डिफरन्स काय, आता मराठी सेमच असणार आहे, मॅथ रिझनिंग सेम असणार आहे, जीके सेम असणार आहे. तर हे 3 विषयामध्ये समानता झाली. तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला समानताचा अभ्यास करायचा, म्हणजे समानता पाहायची 2 पदांमध्ये कुठं समानता आहे. आता तुम्हाला ह्या अभ्यासक्रमामध्ये समानता दिसली. त्यानंतर येतो विषय इंग्लिशचा. इंग्लिश काय, वनरक्षकला इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, पोलीस भरतीला गणिताचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे असं नाही की वनरक्षकला गणित येणार नाही. आता मागच्या वेळी काय झालं होतं की TCS न पेपर घेतला होता. TCS न भर हा फक्त बुद्धिमत्तेवर दिला होता, त्यामुळे गणिताचे प्रश्न विचारले नव्हते. पण ह्यावेळी माहित नाही, त्यांचा जर कल चुकला, म्हणजे कल बदलला त्यांचा, तर ते इंग्लिशचे प्रश्न विचारू शकतात. म्हणजे 7 प्रश्न इंग्लिश गणिताचे विचारतील, आणि 7 प्रश्न मॅथ रिझनिंग किंवा बुद्धिमत्तेचे विचारतील, असंही करू शकतात. मागच्या वेळी फक्त बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न होते.
तर यावेळेस बदलही होऊ शकतो. मग तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये का, असं आहे का, तर नाही. तर तुम्हाला मॅथचाही अभ्यास तितकाच करायचा आहे, बुद्धिमत्तेचाही करायचा आहे, मराठी करायचा आहे. आता मला एक सांगा, मराठी, मॅथ, रिझनिंग आणि जीके बदलणार आहे का? म्हणजे पोलीस भरतीला कोणतं मराठी वेगळं येणार आहे आणि वनरक्षकला कोणतं मराठी वेगळं येणार आहे का? तर नाही ना, समानच येणार आहे. मग आता राहिला प्रश्न कोणता राहतो? इंग्लिशचा. इंग्लिशला खूप मुलं घाबरतात आणि इकडे वळत नाही. पण मी सांगते, इंग्लिश खूप सोपं आहे. कोणाला इंग्लिश येत नसेल तरी त्याला 5-6 मार्क बरोबर, त्याचे 5 ते 6 प्रश्न बरोबर येतात. अगदी तुम्हाला 0 इंग्लिश येत असेल, इंग्लिश एबीसीडी जरी येत नसेल ना, तरी तुम्हाला मी गॅरंटी देते, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, तुम्ही 7-8 मार्क तरी 100% घेऊ शकता. आता ते कसे करायचे त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही नक्की पहा. हे झालं तुमचं सिलेबस विषय अभ्यासक्रमाचं. आता येतो आपल्याला शारीरिक चाचणीचा. जे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाच्या आधी की शारीरिक चाचणी, तर शारीरिक चाचणीचा पोलीस भरतीचा व्हिडिओ बनवते मी थोडस माहिती घेऊन, कारण मला जास्त त्याबद्दल माहित नाहीये. वनरक्षकची माहिती मी बनवलेलीच आहे, ते तुम्ही पहा नवीन असेल तर. तर आता येतो काही आपल्याला ग्राउंड. ग्राउंड काय असते मित्रांनो? वनरक्षक म्हटलं तर काय आहे? 25 किलोमीटर चालणे आहे मुलांना आणि 16 किलोमीटर चालणे मुलींना आहे. ते कधी आहे? तुमचं क्वालिफाईड, टेस्ट क्वालिफाईड झाल्यानंतर, म्हणजे जे ग्राउंड असते त्याच्या आधीची पायरी काय आहे? 5 किलोमीटर मुलांना रनिंग आहे आणि 17 मिनिटांमध्ये, आणि मुलींना 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटांमध्ये. तर मला एक सांगा, ही रनिंग करण्यासाठी तुम्हाला ग्राउंड किती करायला लागणार? म्हणजे तुम्हाला जर 5 किलोमीटर रनिंग ही 17 मिनिटात कंप्लीट करायचे किंवा 18 मिनिटात करायचे, 19 मिनिटात करायचे, तर तुम्हाला सध्याच्या घडीला 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर सलग रनिंग तुमची झाली पाहिजे. इतकी तुमचा एंड्युरन्स पक्का झाला पाहिजे मुलांचा. आणि मुलींसाठी पण तसं वेगळं नाहीये. मुलींना पण 3 किलोमीटर आहे, 12 मिनिटाच्या आत यायचं आहे, तेव्हा तुम्हाला 80 मार्क मिळणार आहे. तुम्हाला 12 मिनिटात यायचे किंवा 13 मिनिटात, फार फार तर 14 मिनिटात तुम्हाला आलंच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे आणि तुमची एक सलग रनिंग ही 10 किलोमीटर 15 किलोमीटर तुम्ही न थकता तुम्ही धावू शकले पाहिजे. इतका तुमचा एंड्युरन्स पक्का झाला पाहिजे. आता ही गोष्ट 1-2 दिवसात होणार आहे का, किंवा 1-2 महिन्याचं काम आहे का? कंटिन्यू 15 किलोमीटर 20 किलोमीटर रनिंग करणं इतकं सोपं आहे का? तर नाही. तुम्ही म्हणताना सारखं विचारत राहता, मॅडम भरती कधी येणार आहे, की आम्ही अभ्यास करायला आम्हाला सुचत नाहीये. पण एक सांगते तुम्हाला, भरती आज येईल आणि 2 दिवसात संपूर्ण जाईल. म्हणजे असं नका समजा की 2 दिवसात. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे, समजा 1 महिन्यात भरती आली, तिची पूर्ण प्रोसेस जॉईनिंग सकट 3 महिन्याचा कालावधी खूप झाला. वनरक्षकसाठी खूप झाला 3 महिन्याचा कालावधी. तुम्हाला जॉईनिंग सुद्धा येऊ चुटकी सरशी भेटून जाते 3 महिन्यातच. आता आमच्या वेळेस कोर्ट केस चालू होती म्हणून आम्हाला वेळ मिळाला, ते आमचं सुदैव म्हणते मी, की त्यामुळे वेळ मिळाला म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. तर तुम्हाला मिळेलच का? तर नाही मिळू शकत ना. कारण ह्याच्या आधी जी एक्झाम झाली होती 2019ला, तर त्यांचे 3 ते 4 महिने त्यांची प्रोसेस पूर्ण झाली होती. मग अशा मुलांना, ज्या मुलांची आधी अगोदरपासूनच अभ्यास आहे किंवा आधीपासूनच ग्राउंडची तयारी जे करत आहेत, तेच ग्राउंड करू शकतात किंवा तेच 3 किलोमीटर 5 किलोमीटर धावू शकतात. तुम्ही अचानक आज उठले आणि उद्या जर तुम्ही धावायला सुरुवात केली आणि 1 महिन्यातच तुम्ही म्हणाल, नाही मॅडम मला 1 महिन्यात माझं धावू शकलो मी 5 किलोमीटर 15-14 मिनिटात आलो, 17 मिनिटात मी आलो, असं कुणाचंच नाही होऊ शकत. अगदी हुसेन बोल्ट सुद्धा नाही होऊ शकत. त्यांनाही तिथपर्यंत जाण्यासाठी तितकी प्रॅक्टिस करावी लागली असेल ना. मग आपल्यालाही प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. असे प्रश्न नका विचारू रे, मॅडम भरती कधी येणार आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते, मॅडम भरती कधी येणार आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहतच नाहीये. व्हिडिओ पूर्ण पहा, असे प्रश्न विचारू नका. असे प्रश्न विचारणारे मला असं वाटतं मागेच राहतात आणि जे शांततेच्या काळात घाम गाळतात ना, ते पुढे होऊन जातात. ते विचारत नाही, ते वाटच पाहत नाही भरती कधी येणार आहे. त्यांना असं वाटते नाही माझ्याकडे वेळ कमी आहे, मी हे प्रश्न विचारण्यात माझा वेळ नाही वाया घालवणार. मला काय करायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला ग्राउंड करायचंय. मग मी कधी करणार भरती आल्यानंतर? तर जितका आता वेळ मिळत आहे त्यावेळेस मी हे करून घेतो, असं म्हणणारे सुद्धा मुलं आहेत. आणि हेच मुलं पोस्ट घेऊन पुढे जातात, गुलाल लावू लागतो त्यांच्या अंगाला, आणि आपण म्हणत राहतो की नाही यार माझं यावेळी राहिलं, पुढच्या वेळी प्रयत्न करेल. मग पुढच्या वेळी काय होतं, तुम्ही तेच प्रश्न परत परत विचारत राहता. तर सॉरी, हा थोडासा व्हिडिओचा वेगळा भाग झाला, पण मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर येतो आपण पोलीस भरतीच्या ग्राउंड विषयी. पोलीस भरतीच्या ग्राउंडला काय असते, मुलींना 800 मीटर धावणे आहे आणि मुलांना 1600 मीटर धावणे आहे. तर हे होणार आहे का तुमचं 1-2 दिवसात? तर नाही होणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. त्यानंतर गोळाफेक आहे आणि 100 मीटर आहे तुमचं, तर ते तुम्हाला प्रॅक्टिस ग्राउंडवर जाऊनच करायचे आहे. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे आणि ग्राउंड कसं करायचं याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. आणि आतापर्यंत मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत हेच सांगत आले की अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही मिळून एकत्रच करा. आता समान महत्व आणि डिफरन्स, कशाला महत्व द्या तुम्ही जास्त? तुम्ही असं नाही की मी वनरक्षकच करणार आहे, मी वनरक्षकचाच फॉर्म भरणार आहे, असं कुणीही करायचं नाही. आता जितक्या सरळ सेवा येईल ना, प्रत्येक सरळ सेवेचे फॉर्म तुम्ही भरायचे. बाहेरून कुठूनही पैसे घ्या तुम्ही. आता वनरक्षक सरळ सेवेचे माहित आहे तुम्हाला, फॉर्मची फीस खूप असते, अगदी 1-1 हजार पर्यंत फीज असते. पण आपल्याला ह्या गर्दीतून बाहेर यायचंय. आपण ज्या आता सध्याच्या गोल चक्रव्यूहात आपण अडकलेलो आहोत.
म्हणजे आपण आता सध्या एक चक्रव्यूहातच आहे, स्पर्धा परीक्षा ही एक चक्रव्यूहच आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचंय बाळांनो. त्यासाठी तुम्ही थोडंसं स्ट्रगल करा, थोडासा अभ्यास करा, ग्राउंड करा आणि येणारी प्रत्येक परीक्षेला तुम्हाला फाईट द्यायची आहे. मला मान्य आहे तुमचं स्वप्न आहे वर्दीचं, पण तुम्ही एकदा तुम्हाला पाहिजे एखादं तुमच्या हाताला काम येऊ द्या. तुम्ही एखादी नोकरी स्वीकारा, एखादी नोकरी तुम्हाला मिळू दे. त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स येऊन जातो आणि तुम्ही मग तुम्हाला जे तुमचे ड्रीम बोलताय ते तुम्ही मिळून जाऊ शकते. आता हे झालं सांगण्याचं तात्पर्य. आता शेवटचा एकच विषय सांगते की परत परत तेच तेच सांगते, अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही सोबत करा. जास्तीत जास्त अभ्यास करू नका. मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही 12 तास अभ्यास करा किंवा 15 तास अभ्यास करा. दिवसभरातला कमीत कमी 6 तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे 24 तासातले फक्त 6 तास अभ्यास करा, पण तो अभ्यास इतका क्वालिटी असला पाहिजे ना, की तुम्ही आता अभ्यास करताय आणि तुम्हाला आजूबाजूचं काहीच नाही दिसलं पाहिजे. अभ्यास म्हणजे अभ्यास, दुसरा मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा आहे आपला आणि त्यानंतर आपण अभ्यासाला बसायचं. तुम्ही जास्त अभ्यासच करू नका आणि डायरी लिहायची सवय करा, की मी आज दिवसभरात किती अभ्यास केला, माझा टाइमला किती टाइम माझा युटिलाइज झाला, किती टाइम माझा वेस्ट केला, हे तुम्ही लिहायला सुरुवात करा. त्यामुळे तसं हळूहळू करत करत तुमचा टाइम कमी होत जाईल आणि तुमचा क्वालिटी टाइम तुमचा वाढत जाईल. आणि आता कोणी म्हणतात मी जॉब करत आहे, तर त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल की जॉब करणाऱ्यांनी कसा वेळ मॅनेज करायचा. आता इतकंच बोलते आणि थांबते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पाठिंबा द्या. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.